मुंबईतल्या नेस्को सेंटर इथं आयोजित लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान एक धक्कादायक घटना घडली। 11 तारखेला हा कॉन्सर्टचा कार्यक्रम होता। या कॉन्सर्टच्या कार्यक्रमामध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसनं 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मृतांमध्ये एक मुलगा आहे, एक मुलगी आहे। कार्यक्रमाकरता 3 ते 4 हजार तरुण तरुणींची उपस्थिती या कॉन्सर्टला होती। कॉन्सर्ट दरम्यान मद्यपान आणि ड्रग्सचं सेवन झाल्याची माहिती आहे। प्रकृती बिघडल्यानं काही तरुणांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 2 विद्यार्थ्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आणि उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते। या प्रकरणामध्ये सध्या 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय। आमचे प्रतिनिधी सहकारी प्रशांत बाग यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, फार मोठी घडामोड घडली आहे। एकतर मुंबईमध्ये ड्रग्ज येतं आणि कॉन्सर्ट दरम्यान आफ्टर पार्टीमध्ये हे ड्रग्ज सेवन होतं। 2 जणांचा बळी गेलाय, काय सांगाल? सुवर्णा, 2 जणांचा बळी तर गेलाच आहे, पण तिसरी एक युवती सुद्धा तिची प्रकृती चिंताजनक आहे। तिच्यावर सुद्धा उपचार सुरू आहे। खरं तर वनराई पोलिसांपासून अक्षरशः हाकेच्या अंतरावर हे नेस्को एक्झिबिशन सेंटर आणि या ठिकाणी अशा प्रकारची लाईव्ह कॉन्सर्ट होते। पोलिसांनी काही अटी शर्ती राखून त्याला परवानगी जरी दिली असली तरी परवानगीचं उल्लंघन होतंय की नाही हे बघण्याची जबाबदारी पोलिसांची नाहीये का, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालाय। जवळपास 3 ते 4 हजार युवक युवती या ठिकाणी होते। अनेक बड्या घरातील आहे जे अटकेत 5 जण, ज्यांना 5 जणांना अटक केली आहे। बिहान उर्फ आकाश सामल, सनी विनोद जैन, बालकृष्णन बालराम कुरब हे सगळे त्या आयोजकांमधले प्रमुख आहेत, आयोजन प्रमुख आणि अंतर्गत सुरक्षा प्रमुख। पण यासोबतच एक 25 वर्षाचा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एक 24 वर्षाची विद्यार्थिनी, या दोघांना जे अटक करण्यात आलेली हे मात्र धक्कादायक आहे। आणि हे ड्रग सप्लायर म्हणून त्यांचं तिथे रेकॉर्डवर नाव घेतलंय। जरी नाव गुप्त ठेवण्यात आली असली तरी अनेक बड्या घरातील मुलांचा या सप्लाय चेनमध्ये सहभाग असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढलाय। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे। MDMA ड्रग्ज, पिवळ्या रंगाची ही गोळी असते, याचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि खुलेआम विक्री या ठिकाणी होत होती। आणि परवानगी नसताना सुद्धा 25 वर्षाखालील तरुणांना सर्रास मद्य वाटप दिलं जात होतं। कार्यक्रम मर्यादेपेक्षा जास्त काळ सुरू होता आणि याचमुळे ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर एक युवती ही अत्यंत चिंताजनक आहे। ही झाली एक घटना, पण यातनं अनेक वेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले, कारण ड्रग माफियांचं खूप मोठं रॅकेट या कॉन्सर्टशी कनेक्ट होतं अशा प्रकारची धक्कादायक माहिती समोर येते। याचमुळे एनसीबीनं सुद्धा या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे। वनराई पोलिसांनी जरी या कॉन्सर्टला परवानगी दिली, आणखी उशिरापर्यंत सुरू होतं म्हटलं तरी त्यांनी वेळेच्या आधी तो बंद का केला नाही? त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा होता, मग त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली? त्यांचाही आशीर्वाद या पूर्ण प्रकरणाला होता का? नेमके कोण बडे आहेत की ज्यांची नावं लपवण्याचा प्रयत्न पोलीस करताय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले। येत्या दिवसामध्ये या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येणार आहे। नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। खूप मोठी अपडेट आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशांत यांनी दिलेली आहे। पुढे जाऊया।